2 नंबरचा दैत्य आला. काय नाव त्याचं? महाबळ भट. अरे तो ब्राह्मणाचा वेश धारण केलेला, हातामध्ये पंचांग घेतलं, अरे ते चपी केलेली, ते लावलेलं, लांबलचक छिंजी ठेवलेली, कार्तिक महाराज आणि हातात पंचांग घेऊन तो गोकुळात आला. भविष्य पाहणार, ज्योती सांगणार, कुंडली पाहणार, भविष्य पाहणार, ज्योती सांगणार, कुंडली पाहणार, असं म्हणून तो महाबळ भट गोकुळामध्ये फिरत होता. नंद राजाच्या वाड्यासमोर आला. नंद बाबा घरी नव्हते. यशोदा मातेने आवाज ऐकला. अरे ब्राह्मण म्हणून त्याला आत बोलावलं. बोलवल्यानंतर बसण्याकरता पाठ दिला, पंचांग ठेवण्याकरता पाठ दिला, पाळण्याकडे गेली, कृष्ण परमात्म्याला घेऊन आली. महाबळ भटाच्या समोर परमात्म्याला घेऊन मांडीवर बसली आणि सांगायला लागली, बाबा 2 दिवसापूर्वी पोरगा जन्माला आलाय, सांगा बाबा माझ्या बाळाचं भविष्य. आणि तो भविष्य सांगायला लागला. कोणाचं भविष्य? नुसतं कृष्णाचं नाही, साऱ्या दुनियाचं भविष्य ज्याच्या ताब्यात आहे त्याचं सांगत होतो. आणि रामेश्वर महाराज फासळे उघडे पडले. ऐका, नुसतं भविष्य सांगतो नाही, त्याच्या घरात चिडून सांगतो. बर सांगाव तर चांगलं ना. तो यशोदेल म्हटलं, यशोदे पोरगलई चोट्टाय, यशोदे पोरगलई बामटाय, यशोदे पोरगले खोडकरे, यशोदे पोरगले आज आगावी, यशोदे पोरग गोकुळातल्या गवळणीची छेडच काढणारे, यशोदे पोरग चोरात दुधाची चोरीच करणारे, यशोदे पोरामुळे गोकुळातल्या लोकांना अनेक संकट येणार आहेत, अनेक राक्षस धावून येणार आहेत. खोटं सांगत होता का? खोटं सांगत होता का? खरंच सांगत होता ना. पण ही त्याची निंदा करीत होता. काय करीत होता? कृष्णाची निंदा. आणि त्याच्या घरात जाऊन डेअरिंग आहे का काय हो? आता मी जर तुमच्या घरी आले, समजा तुमच्या घरी, आणि तुमच्या राग म्हणणं नाही तुमचं पोरगं लय चिड आहे, तुम्ही काय करता? तो देवाच्या घरात म्हणतोय देवाचे डेअरिंग आहे का काय? आणि तेवढ्यावर थांबला नाही. मग यशोदा त्याला काय म्हटली माहितीये का? यशोदेने ऐकून घेतलं, पण देवाची निंदा करीत होती. देवाने काही नाही केलं. देव म्हटले माझी निंदा करू दे, काय अडचण. पण तो यशोदेला पुढं म्हटला, यशोदे हे पोरग लय अवगुणी, एक काम कर. तो म्हटलं यशोदे पोराच्या लय अंगी लय अवगुणी. म्हणे मग नंद बाबा मथुरेत गेलेत कंसाचा कर भरायला. म्हणे मग तोपर्यंत एक काम कर. म्हणे काय? अरे घराच्या पाठीमाग खड्डे खांद आणि ह्या कृष्णाला त्याच्यात पुरून टाक. कृष्णाला घराच्या पाठी. आता सख्या आईला बरं वाटेल का? आई आई असते महाराज. आंबरून वासर आले चाटती जवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय हरी दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पाना. पिठा मंदी पाणी टाकून मले पाज. अरे आई असते आणि तो आईला सांगतोय. बरं जाऊ द्या, कृष्णाच्या आईला सांगतोय, हे त्याच्यात महत्वाचं आहे. कोणी आईला पोरग नकोय का? पोरग कसंही असलं तर आईला बरंच वाटतं ना. आपलं काळे ढुसा असावं, त्याच्या डोळ्यातून चिपडे, नाकातून शेंबूड, तोंडातली लाळ खाली गळती, वाटीत काला, नाकात 150 माश्या. आणि आम्ही गेलं की त्याची माय म्हणत असते, महाराज पहा ना मा वाघ तुम्हाला बोली, तुम्हाला चुकाडी लावली तिकडे. आणि हा कृष्ण आहे महाराज, साधा देखना नाही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. ते कृष्ण आहे ना तो. यशोदेला मात्र वाईट वाटलं. मग यशोदा एक शब्द बोलली. यशोदा म्हटली, बाबा गर्गाचार्य आले होते आणि गर्गाचार्याने माझ्या बाळाचं चांगलं भविष्य सांगितलं. गर्गाने कथिले उत्तम गुण. मग तो गर्गाचार्याविषयी एकच अपशब्द बोलला. काय? अमंगळवाणी पुनरपी बोलला, गर्ग तो चुकला गणिताशी. एवढंच बोलला. आता गर्गाचार्य आहेत देवाचे भक्त आणि देवाच्या भक्ताची केलेली निंदा देवाला सहन होत नाही. मज गांजिले ते साहे, मज भक्ता ते न साहे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. मग गर्गाचार्याची निंदा केली. मग मात्र देवाच्या तळपायच्या मस्तकाला गेली. आणि ज्या पाठावर महाबळबट बसलेला होता ना, त्या पाठाला कृष्ण परमात्मा म्हणतोय, हे पाठा असा असं असा नुसता पाठीवर पाठ दिला नाही. पाठीवर पाठ द्यायचाच. पण ऐका, रामेश्वर महाराज ज्या पाठावर बसलेला होता महाबळभट, त्या पाठाला भगवान श्रीकृष्णाने आज्ञा केली, हे पाठा. आणि नुसतंच खातर म्हशीवणी झोपतो, काही कामधंदे करी जाईल. मी काय, अरे उचल ना बामण. महाराज असा बामण उचलायला सुरू केलं. गाडीत किती बोय
दरवाजा असला जॅक लावल्यावर गाडी जशी खापा खापा खापावर होती कृष्ण महाराज, तसा महाबळ भटवर उचलायला सुरू केला. दुपारचा 1 वाजला होता. रखरखत ऊन होतं. त्याने चप्पीला तेल लावलेलं होतं. असा चप्पी गोटा चमकत होता. जुने दगडी स्लॅब होते. दगडी बाबा दगडी. हे आताच्या स्लॅबात काय दे मी दगडी स्लॅब. अशा दगडी स्लॅबला असा बुंग महाबळ भट आदळीला. खोटं नाही बुवा, साऱ्या वृंदावन कॉलनीची शपथ त्याला दिवसा चांदण्या दिसल्या. महाबळ भट म्हणलं बाबू असं आमचं माहितच नाही. पण तेवढ्यावर थांबलं नाही. 100च्या स्पीडनी वर गेल्याला महाबळ भट रामेश्वर महाराज 200च्या स्पीडनी खाली आला. बुंग करीत खाली आला, पडला. त्याचा पृष्ठभाग मारला गेला. 2 बाजूनी बामण ठोकला. एवढ्यावर थांबला नाही. मग ऐकाना पंचांगाचा पाठ उठला, तोंडात लागला. एवढ्यावर थांबला नाही. मग त्या नंदराजाच्या वाड्यात काही पाट होते, सांदी कोपऱ्याला पडलेली होते. काही वर धान्याच्या थप्प्या होत्या. कार्तिक महाराज तर धान्याच्या थप्प्यावाले सांदी कोपऱ्या पडलेली पाट म्हणले, माधू आपल्या घरात बँड वाजवतो आपल्याला कसं काय माहित नाही काय कार्यक्रम आहे. ते म्हणे भाऊ कोणाचं असू काही असू पण चांगल्या कामाला गेलं पाहिजे. मरणादारी का तोरणादारी. ज्यांच्यावर धान्याच्या थप्प्या होत्या त्यांनी काय नाही केलं. ज्यांच्यावर धूळ पडली त्यांनी अंग झटकून घेतलं, निघाले. असा धोतला म्हणताना महाबळ भट असा हल्ला. हे पाट कुठं मारीतच होते. तर त्या गोकुळामध्ये एका ब्राह्मणाने 1000 ब्राह्मणाला जेवण ठेवलं होतं. त्यांनी 2000 पाट आणली होती. त्याला नाही सिडकोत भेटली ना, त्यांनी शहरात जाऊन आणले होते. ते म्हणतात 1000 ब्राह्मणाला जेवण 2000 पाट कशाला. ताटाला पाटण, बसायला पाट मांडलेले ते, रांगोळ्या काढलेल्या होत्या. फक्त आता ऐका ना, पाट मांडले ते, रांगोळ्या काढल्या ते, फक्त ब्राह्मण बसायचे जेवण सुरू व्हायचं. असं माड्या राहायच्या जुन्या माड्या. तर ते वरच्या माजल्यात जेवण ठेवलेलं होतं. असे पाट मांडलेले ते रामेश्वर महाराज. आणि ऐका ना, तेवढ्याच बसायचेच ब्राह्मण लोक. आता तुंपाचा वासच येत होता. असं वाटत होतं सगळ्याला सदा सर्वदा योग तुझा अरे तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुलाबजामू खाता. असं सगळे जण म्हणतच होते. तेवढ्यात झालं काय माहिती का, नंदाच्या वाड्यातल्या एका पाटाने ब्राह्मणाच्या वाड्यातल्या पाटाला फोन केला. आणि नंदाच्या वाड्यातल्या पाटाने हलव म्हणायच्या अगोदर ब्राह्मणाच्या वाड्यातला पाट म्हणला हलव. नंदाच्या वाड्यातला पाट म्हणला हा काय हलव आणि काय मेलो काय गेलो आणि काय बिनलाजापानाचा धंदा काय पटत राव म्हणे तुला. आणि काय झालं, अरे आम्ही मरतो इकडं उरीमध्ये कारगिलमध्ये पुलवाम्याच्या हल्ल्यात आणि तुम्ही दारावर पडदे टाकून गुलाबजांबळ खाताय, लाज वाटते म्हणे तुम्हाला. काय झालं, अरे या इकडं नंदाच्या वाड्यात रामेश्वर महाराज ते 2000 पाट अरच्या वरच्या माजल्यावर खाली उतरायचे, जिन्यातून तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे, तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे, तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे, तुरतुर उतरायचे, सरसर पडायचे. एकदम नुसता असा दुर्बीन लावून पाहत होता. नुसता दुर्बीन लावून पाहत होता. 2000 भक्ताची रांग लागली होती ना, 2000 पाट निघली होती. तो दुसऱ्याला म्हणतो, पंत ओ गोविंद पंत, ओ पंत अहो हे पाटे कुठे चालले. 2000 पाटाने हल्ला मारला. ऐका आता हे पाट मारीतच होते देवा रामेश्वर भाऊ यांच्याच भावकीतले. ऐका ना, नाही कसं आहे माहिती आहे का, भाजी सगळ्याला जमती पण ज्याला फोडणी जमती त्याची चवदार होती. आमच्या शेजारी एक मावशी नाही तर डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. ते कोणाला जमत नाही. माझ्या शेजारच्या मावशीने परवा दिवशी मला शंकर काळे खायला दिले. आपलं ते शंकर पाळे ते तोंडात टाकले बाबा शंकर पाळे आणि ते तोंडात टाकल्यावर असं खडीच गांजावून बैलगाडी चाकली खडखड वाजला. ऐका ना असा मसाला लय आपल्याकडं. फक्त मला काय माहिती का, एकदा काला पाहिजे नाही तर एकदा शिवचरित्र पाहिजे. दोन्ही ते कधी केलं का मग ते काय होतं, 2 लाकडाच्या मध्ये चरखात ऊस घातलं आणि काम होतं मोडी. ऐका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ते हे पाट मारीतच होते. ह्या पाटाने हाणलाच पण यांच्याच भावकीतले अजून लांबच्या बेटातले ते पोळ्या लाटायचे पाठ. हा पळपाट कळतो ना तुम्हाला. नाही शहरात काही दिवसांना लय अवघड होणार आहे. हा जा त्या पळपाटाने मारला. बरं पळपाटाने एकट्याने मारला. पळपाटाने मारला का हयो म्हणून थोबाड वाशिल का लाटणं त्याच्या नायड्यात घुसायचं. ते म्हणताना बुवा लागला पुढे सोडायला. नाही लाटणे म्हणती आपण याशी भुईशी लाटून सपाट करून टाकायचा. बरं हे पळपाट लाटण्याने मारीतच होते. या एवढ्यावर थांबला नाही तो. मग
यांच्याच भावकीतले अजून लांबच्या बेटातले ते मिरच्या वाटायचे पाट वरटा आणि मावशा हो मिरच्या. आता तुम्हाला मिरच्या वाटायचा पाटा शहरातल्या मावशाला सगळ्याला कळणच असं नाही. सोप्या भाषेत सांगतो, मिरच्या वाटायचा पाटा म्हणजे तुमच्या मिक्सरचा बाप. मिक्सरचा बाप. कारण आहे बाप आधी असतो पोऱ्यानंतर येतो ना. आणि खरं हेच काही दिसायला संपत जाणार आहे. इतकं अवघड झालं महाराज. पोळपाट बिल सुद्धा तुमचा लई दिवस राहील म्हणून भरोसा नाही. आता इतकी लोक स्टँडर्ड झाले. चपात्या करायचं मशीन, कशाचं मशीन आलं काही दिसायला. माणसं जेव घालायचं मशीन निघणार आहे. कालच 35 दिवशी रमेश बाबांनी फक्त ऑर्डर द्यायची मशीनवाल्याला. 3000 लोक आहे. काही नाही, इकडून घातले का तिकडून ऐका त्या मिरच्या वाटाच्या पाटाने हाणला. ऐका मग नंदाच्या वाड्यातली एक एक वस्तू उठायची, महाबळ भटाला लागायची. निर्जीवत्वामध्ये चेतनत्व प्राप्त झालं. निर्जीव वस्तू सजीव झाल्या. वरुटाई, पाटाई, उलत नाही, चाटुई, सांडाशी, पकडी, फुकणी, चमचाई, गायणी. सांगा ना, मला काही एवढं माहिती का? तांबी, गिलासी, जी वस्तू येईन ती महाबळ भटायला लागली. आणि महाराज तो कसा तरी घराच्या बाहेर पडला. आता हे मार त्याला सहन व्हाय ना, तर अंगणात बाजा होत्या. त्या बाजा पुढे आल्या. आणि हे मी नाही सांगत, नामदेवरायने चरित्र लिहिलंय असं. परमात्म्याने त्याला असं मारलं. मारल्या घराच्या बाहेर पळायला लागला. तर अंगणात बाजा होत्या. बाजा म्हणल्या बाई ब्राह्मण देवा घरापासून चालले, बिगर दर्शनाचं जाऊन तरी कसं म्हणून त्या आड्या आल्या स्वागताला. आणि यो बुवा पळता धोत्रात बाजात पाय अडकून असा पुढे पडलाय. त्याचं थुत्तर फुटलं. कोणाचं? तू म्हणलं त्याचं तोंड हाणलं महाराज महाबळ भटाचं. बर कसा बसा ऐका ना. बाजा हनुवटी फुटली, कपाळ मोक्ष झाला, तोंड फुटलं, ढोपर फुटले. आता तो कसा तरी गावाच्या बाहेर पडला. कोण? महाबळ भट. त्याला वाटलं आता शहरात जायचं. आपलं शहरात नाही, इकडं रानात गाव कोणतं आहे दुसऱ्या? शिवराई आहे ना. त्या शिवराईला जायचं. पण असं हायवेनी नाही जायचं. मग कारण हायवेनी गेलं आणि एखादा भक्त भेटला आणि तो म्हणला बाबा एवढी दक्षिणा घ्याच. अंगावर कुणीकडे जागा नाही म्हणून म्हणला असं आड रानाने जायचं. म्हणून ते शेतात निघाला. बाबा पाऊस पडून गेलेला होता आणि मशागतीचे दिवस होते. 2 शेतकरी वखर हानीत होते. वखर म्हणते का आऊत वखर काय असेल ते हानीत होते. आणि त्याला एक वर लाकडाचं दांडका राहत रुमन. आणि ते आऊत आणता वखर आणता ते महाबळबड बांधाने चालला होता. ते रुमन डगडग करायला लागलं. इकडला वखरावाला तिकडल्या वखरावाला, इकडला शेतकरी तिकडल्या शेतकऱ्याला म्हणतो माधू या रुमण्याला कालच मिस्त्री कोण पाचर ठोकून आणली आणि असं डगडग कम करून राहिलं रे. रुमन खालून बोललं म्हणे बाबा हो मालक. म्हणे काय बांधानी महाबळ भट चालला. एकदा त्याचं दर्शन घेऊन येऊन द्या, पुन्हा बिग्गर पाचरीचं महिनाभर हलणार नाही. मी काय सांगावं महाराज तुम्हाला. अशी परिस्थिती झाली त्याची. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. आता कृष्ण परमात्मा हळूहळू मोठा झाला आणि हळूहळू रांगायला लागला.